न्यूज, सच जरूरी है। आमदार अपात्रता चर्चेसंदर्भात जर वेळ वाढवून मागितली असेल तर त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला फार मोठं काय आश्चर्य वाटायचं कारण नाही। 31 डिसेंबरपर्यंत हा कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय द्या अशा पद्धतीचं एक प्रकारचे आदेश वजा त्या संदर्भामधल्या सूचना म्हणा आदेश म्हणा सुप्रीम कोर्टानं आपल्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहे। परंतु ह्या आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातून सुरुवातीपासूनची अध्यक्षांची भूमिका जर आपण बघितली तर हे प्रकरण तसंच पेंडिंग ठेवायचं अशीच एकंदरीत अध्यक्षांची भूमिका सुरुवातीपासूनची होती। आणि म्हणून आता 31 डिसेंबरपर्यंत जर निर्णय देऊ शकले नाहीत आणि त्याच्याकरता म्हणून ते मुदतवाढ जर मागत असतील सुप्रीम कोर्टाकडे तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। ते त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांच्या भूमिकेनुसार ते सुसंगत आहे। परंतु मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटेल की 31 डिसेंबरच्या नंतर अध्यक्षांनी मागितलेली 3 आठवड्याची मुदत ही जर सुप्रीम कोर्टाने दिली नाही तर निर्णय तर 31 डिसेंबरपर्यंत होणार नाही आता दिसतंय। पुढे काय घडणार आहे आणि ते खूप मोठं आश्चर्यकारक असेल असं मला वाटतं। बेलापूर मतदारसंघामध्ये किल्ला गावठण म्हणून किल्ला आहे, त्याचं 2 वर्षापूर्वी किल्ल्याचं काम आपण 18 कोटीचं सिडकोच्या माध्यमातून करायला घेतलं होतं आणि हे काम करत असताना काही समाजकंटकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे मागितले आणि ते काम बंद पाडलं। त्याच्यानंतर बराच प्रयत्न केल्यानंतर पुरातन खात्याच्या विभागाने सांगितलं की हे काम आम्ही करू, पण आजपर्यंत पुरातन खात्यातल्या विभागांनी सुद्धा हे काम केलेलं नाही। मी सभागृहामध्ये बराच वेळा हा प्रश्न मांडला। आज पुन्हा सभापती अध्यक्षांना सांगितलं की हा जो प्रश्न आहे ते पुरातन खात्यामध्ये आपण आदेश द्या की हा जो किल्ला तुटलेला आहे त्याचं काम जे संवर्धनाचं चालू आहे त्यासाठी आदेश देऊन पुरातन खात्याने ताबडतोब हे काम सुरू केलं पाहिजे। गेल्या 1 वर्षभर हे काम बंद पडलेलं आहे। महाराष्ट्राची अस्मिता आहे की किल्ल्याचं संवर्धन किल्ल्यांचं व्हायला पाहिजे, त्यांचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे, पण गेल्या 1 वर्षभर झालं पुरातन खातं त्याच्यावर काहीच लक्ष देत नाही। त्याच्यामुळे मी आज सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्षांना सांगितलं आणि अध्यक्षांनी आदेश दिलेले आहेत की पुरातन खात्याने लवकरात लवकर हे कामाला सुरुवात करावी। गेल्या 500 वर्षाचा इतिहास पुसून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे 22 जानेवारीला अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहे। राम जन्मभूमी ह्या ठिकाणी आज तो अतिशय मोठा सोहळा साजरा होणार आहे। 22 तारखेला ह्या जगातील समस्त हिंदू बांधव हे अयोध्येला जाणार आहे। कोणी चालत चालले तर कोणी ट्रेनने चालले, कोणी बसने चालले, कोणी प्रायव्हेट कारने चालले तर कोणी विमानाने जाणार आहे। आणि 22 जानेवारीचा हा जो सोहळा आहे तो थेट प्रक्षेपण सगळ्या वाहिन्यांवरनं सर्वसामान्य जनतेला सुद्धा तो आनंद उपभोगता येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना मी एक निवेदन दिलं आणि सभागृहामध्ये सुद्धा आता विनंती केलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे डायरेक्टिव्ज महाराष्ट्र शासनाला घालून दिले की वर्षामध्ये एवढ्या सुट्ट्या जाहीर कराव्या, त्यातील एक सुट्टी रद्द करून पुढल्या वर्षी 22 जानेवारीला ह्याच वर्षासाठी शासकीय सुट्टी जाहीर करावी, जेणेकरून समस्त शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ह्या महाराष्ट्रातील जनतेला हा सोहळा अनुभवता येईल। काही लोकांना जर अयोध्येला जायचं असेल त्यांना जाताही येईल। अशा पद्धतीनं जर आपण सुट्टी जाहीर केली तर सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल अशी विनंती मी केलेली आहे। आणि निश्चितपणे मी नवीन सुट्टी कुठली जाहीर करा असं म्हणालेलं नाही, तर ज्या शासकीय सुट्ट्या जाहीर केलेल्या त्यापैकी एखादी रद्द करून ही सुट्टी द्यावी अशी विनंती केलेली आहे। त्यामुळे ही विनंती मान्य करेल सरकार असं मला वाटतं। ते सोहळ्याला लाखो लोक जाणार आहेत। माझ्या मतदारसंघातून 300 रामभक्त तर पायी चालत गेलेले आहेत 10 तारखेला। काही लोक ट्रेनने जाणार आहेत, काही विमानाने जाणार आहेत, काही बसने जाणार आहेत। परंतु लोक किती हा मोठा जाणार आहे हा विषय मोठा नाही आहे, तर दूरचित्रवाहिन्यांवरनं ते जे समालोचन होणार आहे किंवा लाईव्ह प्रक्षेपण जे होणार आहे ते सुद्धा लोकांना अनुभवता यावं यासाठी सुट्टीची गरज आहे म्हणून मी ती विनंती मागणे। ये है MNS न्यूज नेटवर्क।
और आप देख रहे हैं MNS न्यूज।